काहीतरी झणझणीत खावंसं वाटलं तर अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत नक्की करून बघा। नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळं आणि झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे। रेसिपी एकदम झटपट तयार होणारी आहे, शिवाय ऑइल फ्री देखील आहे। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। साइडला दिलेले जे बेलचं आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि माझा व्हिडिओ किंवा रेसिपी तुम्ही लगेच पाहू शकाल। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचं वांग घेतलेलं आहे। भरीत बनवण्यासाठी शक्यतो मोठ्याच आकाराची वांगी वापरावीत। वांग मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। आता यावर सर्व बाजूंनी आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे किंवा छेद देऊन घ्यायचे आहे। वांग्यावर छेद दिल्यामुळे काय होतं, आपल्याला आतमध्ये बघता येतं वांग व्यवस्थित आहे की नाही। कारण बऱ्याच वेळा काय होतं, वांगी वरून तर व्यवस्थित दिसतात पण आतमध्ये खराब असण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे अशा पद्धतीने सर्व बाजूंनी छेद देऊन घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं वांग एकदम व्यवस्थित आहे। आता या छेद दिलेल्या भागांमध्ये आपल्याला लाल मिरच्या किंवा तुमच्याकडे जर हिरव्या मिरच्या असतील तर त्या तुम्ही वापरू शकता। तर या मिरच्या आपल्याला या छेदांमध्ये भरून घ्यायच्या आहेत। इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या देखील आपल्याला या कट केलेल्या जागेमध्ये भरून घ्यायच्या आहेत। वांग्यामध्ये अशा पद्धतीने मिरची आणि लसणाच्या पाकळ्या भरल्यामुळे वांग्याच्या भरताला खूप छान अशी चव येते। तर इथे आपलं वांग भाजण्यासाठी तयार आहे। इथे मी पिकलेल्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत, तुम्ही पाहिजे तर हिरव्या मिरच्या देखील वापरू शकता। चला तर मग गॅस ऑन करूया आणि वांग भाजून घेऊयात। जर वांग व्यवस्थित बर्नरवर बसत नसेल तर तुम्ही फुलका स्टँड वापरून त्यावर वांग ठेवून मग भाजू शकता। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची, नंतर मीडियम टू लो करायची आणि वांग भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता तेलाचा वापर केला नाही तरी वांग व्यवस्थित भाजले। 15 मिनिटांसाठी थंड करून घेऊयात आणि वांग्याची वरची साल आहे ती काढून टाकूयात। भाजल्यामुळे वांग्याची वरची साल जळून जाते, ती आपल्याला काढून टाकायची आहे। आता आपण जो देठाकडचा भाग आहे तो देखील कट करून टाकूयात। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये हे भाजलेलं वांग टाकलेलं आहे। एका फोर्कच्या साहाय्याने वांग व्यवस्थित मॅश करून घेऊयात। वांग्यामध्ये आपण जे मिरची आणि लसूण भरलेलं होतं ते देखील भाजलं जातं, त्यामुळे ते देखील फोर्कच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश होऊन जातं। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकूयात। तुम्ही किती वांगी भरितासाठी वापरणार आहात त्यानुसार कांदा टाका। कांदा जितका जास्त वापरला तितकी भरिताची जी चव आहे ती चांगली येते। यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। सगळ्यात आधी टाकूया हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकूयात। यानंतर थोडीशी ट्विस्ट म्हणून इथे मी चिली फ्लेक्स वापरलेले आहेत। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल वापरायचे तर तुम्ही ते स्किप करू शकता। यामध्ये मी 2 मोठे चमचे दही टाकलेलं आहे। सर्व मसाल्यामध्ये आणि मॅश केलेल्या वांग्यामध्ये दही मिक्स करून घेऊयात व्यवस्थितपणे, म्हणजे त्याची चव आहे ती सगळीकडे उतरेल। तेलाचा वापर न करता इथे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे।
यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि आपलं हे चमचमीत आणि झणझणीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। याबरोबर खाण्यासाठी इथे मी बनवते आहेत फुलके। तुमच्याकडे बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही बाजरीची भाकरी देखील याबरोबर बनवू शकता, कारण वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी खूप छान असा बेत तयार होतो। इथे मी फुलके बनवलेले आहेत, त्याबरोबर आपलं हे झणझणीत असं वांग्याचं भरीत, भाजलेला पापड आणि लोणचं। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा बेत, कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।